थांबा. दुसऱ्यांचं काम बघून तुम्ही आम्हाला तिकीट नाही देणार हे कुठं? अरे थांबा थांबा थांबा. शांत शांत. बसा बसा खाली बसा. वैशाली मॅडम तुम्ही बोला. मला पानसरे दादांशी थोडं बोलायचंय. पानसरे दादा, तुम्ही म्हणताय ते बरोबर असेलही कदाचित, पण प्रश्न इथं एका व्यक्तीचा नाही, सगळ्या पार्टीचा आहे. तेच तर, मागच्या पंचवार्षिक मध्ये असेच 2 उमेदवारांवर विश्वास ठेवला आणि घात झाला. दुसरं काही नाही साहेब, सरकार बनवायला अडचण होते. अहो नाही साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. माई साहेबांच्या उमेदवारीबाबत निश्चिंत राहा. अगदी डोळे झाकून तिकीट द्या. हा डोळे झाकपणात आमच्या अंगाशी येतोय पानसंडे. आम्हाला सगळं कळतंय. आम्ही जरी इथं असलो तरी आमची नजर चौफेर असते. माई साहेब, तुमच्या मतदारसंघात काय उलाढाली होत आहे हे बघतोय आम्ही. अहो नाही साहेब, ते कुठलं तरी गावठी चॅनल, त्यांच्या बातम्या म्हणजे निव्वळ अफवा आहे. अहो विरोधकांना काही काम नाही ना, त्यामुळे माई साहेबांसारखं काम करणाऱ्या व्यक्तीवर काहीतरी बोट ठेवायचं आणि त्यांचं नाव बदनाम करायचं, बस एवढंच. साहेब, दादासाहेब अगदी बरोबर सांगतायत. अहो आम्ही एवढी सगळी चांगली कामं केली आहेत. आता आम्ही महिलांसाठी एवढा मेळावा भरवला, राज्यस्तरीय महिलांची स्पर्धा भरवली, विवाह सोहळा केला. आता एवढं सगळं चांगलं करतोय, पण हे न्यूज चॅनलवाले आमच्याबद्दल नाही ते बोलतायत, न्यूज करतायत. आता हे कसं चालायचं? हे म्हणजे ना शेंडा ना बुडका. साहेब, जे काही चाललंय त्यात नुसती आमची बदनामी केली जाते, त्यात खरं काहीच नाही बघा. पण माई, जे पेरलंय तेच उगवतं ना. आणि तुम्ही आरोप बदनामी म्हणतायत, पण प्रत्येक प्रकरणात तुमच्याच माणसांची नावं कशी काय गुंतलेली असतात आणि तीच नावं थेट तुमच्यासोबत जोडली जात आहेत. एवढा योगायोग प्रत्येक वेळी. मुद्दा विचार करण्यासारखा आहे मॅडम, कारण हे सतत होणं काही पटणार नाही. विरोधक आमचे पण आहेत मॅडम, पण प्रत्येक गोष्टीत म्हणजे नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्हाला पटतंय. तुम्हाला हे असं सगळं वाटणं साहजिक आहे. पण आता झालं गेलं सगळ्यांनी विसरून जा की. आणि सगळं आम्ही कायद्यात राहूनच करतोय. सगळं आमच्या कंट्रोलमध्ये. पाहिजे तर आमच्या कार्याची ही फाईल बघा एकदा साहेब. जरा बोलायचं होतं. आत्ता इकडं काय आम्ही चाय प्यायला नाश्ता करायला आलोय का? ते पक्षसृष्टी आमच्या मानगुटीवर बसले, तर तुमचं काय चाललंय? हा खरंच अर्जंट आहे, तुम्ही आले नाही तर मोठा राडा होईल. साहेब, माफ करा, जरा घरातली एक अडचण आहे. फोन अटेंड करायचा आहे. बाकी काही गैरसमज करून घेऊ नका. ठीक आहे, या तुम्ही लवकर या. आलो सांग. काय चालेंदर, असं काय झालं? हा एवढी काय ताराडली कोणाची जी तुम्ही आम्हाला मीटिंग म्हणून इकडे घेऊन आलात? माई, गोष्टच अशी घडली. काय झालंय? तेजप्रताप. त्यांचं काय? माई, तेजप्रतापांना अटक झाली. काय अटक? तेजप्रतापांना? आई साहेब नमस्कार, कशा आहात?
छान. व्यवस्थित ना? होय. येऊ माई साहेब? या. ज्याने कोणी हिंमत केली ना तेज प्रतापांना अटक करायची त्याला बघायचं नीट. तेज प्रतापांना अटक करतायत. जालिंदर, तंगड तोडायचंय तोडून टाका. नरडी आवळायची आवळा. जे करायचंय ते करा, पण तेज प्रताप सुटले पाहिजे. या सगळ्या पक्षातल्या लोकांनी आधीच आमच्यावर बंदूक उचललीये. पार उडवायला जागा नको. आम्ही आता मीटिंगला चाललोय. येईपर्यंत हे प्रकरण मिटलं पाहिजे. काय करायचंय ते करा. आले का लक्षात? बघतो माई मी. बघा, नीट लक्ष द्या. तेज प्रताप, तेज प्रताप, हो हो तेज प्रताप, हो थांबा थांबा थांबा. कुठं कुठं चाललाय तुम्ही? ओ पाटील, टेन्शन नका घेऊ. तुमचंच काम सोपं करायला चाललंय. हो म्हणजे नेमकं काय करणार आहेत तुम्ही? पाटील, एक एक भारी प्रश्न विचारता तुम्ही. अहो असं काय करताय पाटील? आता तुम्ही एवढं मला घरातून खेचून आणलं, इथं गुन्हेगार बनवलं, मग मी इथं आत लॉकअप मध्ये असायला पाहिजे ना. तेच करतोय. हो अहो थांबा थांबा तेज प्रताप, असं काय करताय तुम्ही? हा? त्याची गरज नाहीये. तुम्ही एक करा, तुम्ही साहेबांच्या केबिन मध्ये बसा. चला. वार बेडा खोला त्यांच्या. येस सर. असं काय करताय? एक मिनिट थांबा, एक मिनिट. काय करताय पाटील तुम्ही? अहो बेड्या कशाला खोलताय? मी पळून जाईन ना. मग शोधणार कुठे तुम्ही मला? हे असलं काय करू नका तुम्ही. आणि बघा, मी कॅबिन मध्ये बसणार नाही. ज्याची जागा त्यानंच घ्यावी. आणि मी आता गुन्हेगार आहे की नाही, माझी जागा इथं लॉकअप मध्ये असली पाहिजे. हा, तेच करतोय मी. तुम्ही असा गप्पा मारत बसा. अहो ऐका ना तेज प्रताप, असं काय करताय तुम्ही? अहो नोकरी जाईल हो माझी. पाटील, तुमची एकदम बॉडी लँग्वेजच बदलली की. वरून कोणाचा फोन आला की काय? हा, मागाशी मारे तोऱ्या तोऱ्यात बोलत होता. काय झालं आता? आणि बघा पाटील, मी हे जे काय करतो की नाही ते फुल बाय हार्टेडली करतोय. त्यामुळे काळजी नका करू. पाटील, एक प्रश्न पडलाय मला, विचारू काय? नाही म्हणजे हे पोलीस खातं कसं काय जॉईन केलं तुम्ही?